चला बोर्ड क्लीन करत करत सांगतो मी तुम्हाला. सेट बनवायचा म्हणजे 3 टाइप्स ऑफ सेंटेन्सेस इन पॉझिटिव्ह कोणकोणते असतात? सिंपल पॉझिटिव्ह, वर्बल क्वेश्चन पॉझिटिव्ह आणि WH क्वेश्चन पॉझिटिव्ह. आणि हे 3 टाइपचे क्वेश्चन आपण निगेटिव्ह मध्ये बनवतो. कर्त्याला डॅश डॅश पाहिजे हे प्रेझेंट मध्ये ज्यावेळेस आपण स्टडी केलं तिथं आपण पाहिलं की देर वॉज नो हेल्पिंग वर्ब इन द सेंटेन्स, बरोबर. इथं देखील काल तुम्ही पाहिलं कर्त्याला डॅश डॅश पाहिजे होतं, सब्जेक्ट प्लस वॉन्टेड प्लस डॅश डॅश. इथं पण आपल्याला हेल्पिंग वर्ब दिसलं नाही. बर, मग हेल्पिंग वर्ब नसणारे असे 2च प्रसंग येतात इंग्लिशमध्ये. एक प्रेझेंटचा त्याला सिंपल प्रेझेंट म्हणतो आणि एक पास्टचा त्याला सिंपल पास्ट म्हणतो. स्पेसिफिक नाव घेऊन आपण आता इथं आणखी शिकत नाही आहात, मात्र हा पास्ट जो आहे तो सिंपल पास्ट आहे. ठीक आहे. तर आपण तिथं प्रेझेंट मध्ये डू किंवा डज वापरलं, ए ग्रुप साठी डू आणि बी ग्रुप साठी डज वापरलं. पास्ट मध्ये ग्रुप वगैरे काहीच नाहीत. फॉर ऑल द सब्जेक्ट वी आर गोइंग टू यूज डिड as helping verb to make sentence negative as well as to make question of that sentence. बर, डू वापरल्यास आपण काहीच बदल नव्हता केला, बरोबर. डज वापरल्यास मात्र आपण मेन वर्बचं सॉरी वॉन्ट्सचं जे वॉन्ट केलं होतं, वॉन्ट्सचं यस काढलं होतं, बरोबर. वॉन्ट्सचं यस काढलं होतं आणि त्याचं वॉन्ट केलं होतं. इथं पण वाक्यात जर डिड वापरलं तर वॉन्टेडचं काय होणार आहे? वॉन्ट होणार आहे. कारण एकाच ठिकाणी टेन्स एक्सप्रेस केला जातो आणि टेन्स गेट्स ट्रान्सफर टू द फर्स्ट वर्ब. आता पहिल्या वेळेस काय येणार आहे? डिड येणार आहे ना. त्यामुळे वॉन्टेड मध्ये जो पास्ट टेन्स एक्सप्रेस झाला होता दॅट इज एक्सप्रेस थ्रू डिड. दॅट इज गोइंग टू बी एक्सप्रेस थ्रू डिड. आणि डिड मुळे मध्ये पास्ट टेन्स असल्यामुळे, भूतकाळ आल्यामुळं वॉन्टेडचं वॉन्ट होणार आहे. ठीक आहे. आता हे सगळ्या बोललेल्या गोष्टी आपल्या एक्झाम्पल मध्ये क्लिअर होतील. चला सांगा मला ग्रुप नंबर 1 and 5 झालं होतं का काल लास्टला? चला 1 and 5 तुमचे काही वाक्य राहिले होते वाटतं, है ना. चला ग्रुप नंबर 1 and 5 कर्त्याला डॅश डॅश पाहिजे होतं. वॉन्टेडचे सेट आपले. सांगा एक वाक्य सांगा लवकर. अंकिता, अंकिता सांग. मला बॅग पाहिजे. मला नवीन बॅग पाहिजे होती. मला नवीन बॅग पाहिजे होती. पहिलं वाक्य आपण शिकल्याप्रमाणे येईल. याचं स्टेटमेंट आहे कर्त्याला डॅश डॅश पाहिजे होत. मला नवीन बॅग पाहिजे होती. काय वाक्य सांगा ग्रुप नंबर 1 and 5 सगळे म्हणून सांगा. I wanted new bag. आय वॉन्टेड न्यू बॅग और अ न्यू बॅग. मला एक नवीन बॅग पाहिजे होती. इंग्रज म्हणतात की एक असल्यावर एक किंवा ॲन हे एक्सप्रेस करा, बरोबर. आपण बॅग पाहिजे होती म्हणल्यावर बाय डिफॉल्ट एक बॅग समजून घेतो, है ना. सायलेंट आहे एक आपल्याकडं. इंग्रज म्हणतात अ लिहा, तर याला अ न्यू बॅग लिहिलं तरी चालते. चला बर, मला बॅग पाहिजे होती. मला बॅग पाहिजे होती का असं म्हणण्याच्या आपण म्हणू तुला बॅग पाहिजे होती का. हा, मला ज्यावेळी तुला म्हणू आपण. तुला काही लिहिलं तर चालतंय इथं, कारण का सगळ्यांना सेमच वर्ब आहे. वर्ब चेंज होणार नाही, सगळ्यांसाठी एकच वर्ब आहे. तुला नवीन बॅग तुला नवीन बॅग पाहिजे. पाहिजे होती. करेक्ट करेक्ट. मग तुम्हाला एकदा आठवण करून देतो आपण. वाक्य आपण लिहिलं होतं अगोदर, समजा तिथं काय केलं होतं आपण, त्याचा रेफरन्स घेऊ आपण इकडे. बघा त्याला बॅग पाहिजे. इथं आपण काय केलं होतं सांगतो तुम्हाला, आठवण करून देतो. काय लिहिलं होतं मला सांगा. ही हा वॉन्ट्स विसरले का?
ही वॉन्ट्स बॅग. आणि इथं आपण क्वेश्चन कसा बनवला होता त्याला वर्बल क्वेश्चन, बॅग पाहिजे का. आता वर्बल क्वेश्चन बनवताना आपला नियम आहे की हेल्पिंग वर्ब वाक्याच्या सुरुवातीला ठेवायचं. मात्र हेल्पिंग वर्ब इथं नाहीच आहे. त्याच्या अगोदर आपण गोइंग टू शिकलो होतो ना. गोइंग टू मध्ये अॅमिजर होतं, वाजवर होतं. इथं हेल्पिंग वर्ब नाही. आपण काय केलं होतं इथं आठवत आहे का. काय वापरलं होतं, डज वापरलं होतं. मग काय लिहिलं होतं सांगा मला वाक्य. डज कॉन, डज ही वॉन्ट. का बरं वॉन्ट. तुम्हाला असं केलं आठवत आहे का नाही. हे यस इथं आलं आणि वॉन्ट इथं आलं, आठवत आहे का. हे एरो आठवतात. याचा अर्थ काय झाला, हे प्रेझेंट टेन्स इज एक्सप्रेस विथ डज हेल्पिंग वर्ब. फाईन, थ्रू डज हेल्पिंग वर्ब. मग डज ही वॉन्ट, वॉन्टचं येस निघाला आणि हे ओरिजिनल फॉर्म मध्ये आलं वॉन्ट. आणि काय बॅग. अ बॅग किंवा बॅग चालतंय. चला अ बॅग किंवा बॅग, समजलं. आता इन द सेम मॅनर इथं जर आपण बदल केला, इथं काय वापरायचं सांगितलं तुम्हाला, पास्ट असल्यामुळं काय वापरायचं, डीड वापरायचं, बरोबर. मग बघू काय होतं ते त्याप्रमाणे आता इकडे करू आपण. डीड. बर, आईच्या ऐवजी काय होईल, कोण येईल सांगा रे ऑनलाईन वाले. आईच्या ऐवजी, कारण समोरच्या क्वेश्चन करतो ना आपण. डीड यू, पुढं काय होईल सांगा. वॉन्टेडचं काय होईल बरं. बघा इथं ईडी कशाला आलं होतं, सेकंड फॉर्म. बघा इथं डीड मध्ये गेलं ते, आणि शिल्लक काय राहिलं, फर्स्ट फॉर्म. बघा वॉन्टेड, बघा वॉन्ट, वॉन्ट प्लस पास्ट काय बनलं होतं, वॉन्टेड, बरोबर. आता वॉन्टेड मायनस पास्ट काय राहील शिल्लक, काय राहील, वॉन्ट राहील ना. मग पास्ट कुठे एक्सप्रेस झाला, बरोबर. आता मॅथमॅटिकली जर तुम्ही बघितलं तर काय, हे पण ओरिजिनली डूच आहे. डू प्लस इथलं पास्ट काय झालं, हे डीड झालं. इथं पण ओरिजिनली डूच होतं. डू प्लस इथलं यस, च्या फॉर्म मध्ये आलं कारण का शेवटी ओ आहे. मग काय झालं, डच झालं, समजलं नाही. ओरिजिनल इथं काय डूच आहे. पाहिजे हे नेक्स्ट लेवलचं कन्फ्युजन आहे. तर समजून घ्या काय मग. डेट यू वॉन्ट काय, अ न्यू बॅग, तुला एक नवीन बॅग पाहिजे का. इथपर्यंत सगळ्यांना समजलं का ऑनलाईन वाले, फोर्थचे मुलं खास करून, येस ऑर नो. यस. मला समजलं का. यस. व्हेरी गुड. चला 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 आता याला सुटेबल असा मला WH क्वेश्चन सांगा. कोणाला न्यू बॅग पाहिजे. काय 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 चालतं इथं. इथं काही सब्जेक्ट चालतो, कारण ए आणि बी असं काही लफडं नाही इथं. त्यामुळं कोणताही सब्जेक्ट ऍडजस्ट होतो इथे. सगळ्या सब्जेक्टला एकच फॉर्मॅट आहे. काय सांगेल तू बोल. न्यू बॅग पाहिजे. सगळ्या म्हणून सांगू शकता रे. प्रत्येकाला बोल वाक्य सांगा. कोणा कोणाला नवीन बॅग पाहिजे होती. पाहिजे होती. आणि कोणाचं काय क्वेश्चन सांगा. सबको मौका मिलेगा. बोला. मला पाहिजे होती. मला अरे मला का पाहिजे होती तुला, मला का पाहिजे असं कोणी बोलल का. म्हणून ते वाक्य आपण प्रॅक्टिस करायचं नाही. जे वापरायचं ते प्रॅक्टिस नाही करायचं. जे आपल्याला वाक्य वापरायचं नाही ते प्रॅक्टिस देखील करायचं नाही. पुढे बोला आणखी काय. तुला नवीन बॅग केव्हा पाहिजे. तुला कोणत्या कलरची नवीन बॅग पाहिजे होती. चालेल. चला कोणा कोणाला पहिलं वाक्य बोलून दाखवा मला. बोला रे ऑनलाईन वाले ऑफलाईन वाले सगळे बोला. हु ऑल बोला. वेट 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 पहिल्याच बोलला आपलं थोडस गुगली मिळाली. लक्षात घ्या. जेव्हा जेव्हा
WH शब्दामध्ये सब्जेक्ट एक्सप्रेस होतो. आलं लक्षात? आठवलं का? सैफ अली खान, हा करीना कपूर ना. तेव्हा तेव्हा काय तेव्हा 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 मी दिलेलं होतं बघा, डू डज आणि डिड ना WH क्वेश्चन बनत नाही बनत. मग काय करायचं आपल्याला? ओरिजिनल वाक्य. एक कोण श्रावणी नवीन आहे का? श्रावणी कोण आहे? टीचर श्रावण नवीन आहे का? श्रावणी नवीन आहे का? हा येस सर, नवीन आहे. श्रावणी व्हिडिओ बंद कर. माईक बंद करा म्हणा. बाकी काय चालू ठेवा, काय अडचण नाही. माईक बंद करा. हा, माईक बंद कर. तुला कोणत्या कलरची नवीन बॅग पाहिजे? कुठं होतो रे आपण? हु ऑल. हा, इथं डू डज डिड नाही ना, बनणार नाही. मग काय होईल? पहिलं वाक्य आहे तुझं, हु ऑल हा वॉन्टेड. बरं, हु ऑल डिड वॉन्ट आला असतं काय असतं? डिड नाही वॉन्टनी डिश्यूम बरोबर नाही? भांडणं थांबवण्यासाठी आपण काय केलं? डिडला म्हणलं हे तू निघून जा, हा बाहर वाले अंदर वाले झगडा. हु ऑल वॉन्टेड काय? आता न्यू बॅग कसं होईल अनेक लोकांना? न्यू बॅग बॅग पाहिजे होत्या म्हणून लागलं, नाही तर पण चेंज करावं लागलं आपल्याला. कोणाकोणाला नवीन बॅग पाहिजे होत्या. चला, बर, तुला कोणत्या कलरची नवीन बॅग पाहिजे होती? हा बोला, सगळे बोला रे. ग्रुप नंबर 1 and 5. विच कलर न्यू बॅग, बरोबर आहे का? नंतर वर्बल क्वेश्चन आहे, इट इज बोट ठेवून. डिड यू वॉन्ट? विच कलर न्यू बॅग डिड यू वॉन्ट? हा, येस. एनी मोर सुटेबल? मला असं वाटतं हेच बरं तुम्ही मीच लिहिले ते. याचा पॉझिटिव्ह मध्ये एवढंच पुरेसं आहे. चला निगेटिव्ह मध्ये जाऊ आपण. मला सांगा रे, ग्रुप नंबर 1 and 5. मला नवीन बॅग पाहिजे नव्हती. मला नवीन बॅग पाहिजे नव्हती. तिकडे काय केलं होतं आपण? डज नॉट. इकडे काय करायचं मग? डिड नॉट. आय डिड नॉट. परत वॉन्टेडचं काय होईल? वॉन्ट. त्यामुळे लक्षात ठेवायचं, डज आल्यामुळं वॉन्टचं येस निघालं होतं आणि डिड आल्यामुळं वॉन्टेडचं वॉन्ट होतं. हे लक्षात ठेवा. वाक्यात डिड आल्यास वॉन्टेडचं वॉन्ट होतं. मग आय डिड नॉट वॉन्ट अ न्यू बॅग. निगेटिव्ह ऑलवेज टू वेज. सांगा रे, 1 and 5. I didn't want a new bag. वॉन्ट. क्या बात है, व्हेरी नाईस. व्हेरी नाईस. बघा ती बरोबर बोलली मुलगी कोणतरी. डिडंट वॉन्ट. डिडंट इज द करेक्ट प्रोनाउन्सिएशन. आय डिडंट वॉन्ट अ न्यू बॅग. व्हेरी नाईस. आता ऍरो करायचे याला डिडला आणि डेंटला आणि म्हणायचं वर्बल क्वेश्चन बनवा. मला नवीन बॅग पाहिजे नव्हती का? तुला नवीन बॅग पाहिजे नव्हती. मलाही काय अडचण नाही. मात्र स्वतःला क्वेश्चन नाही विचारतो ना, पण तुला बनवू. मलाही बोलतो काय अडचण नाही. तुला नवीन बॅग पाहिजे नव्हती का? तुला नवीन बॅग पाहिजे नव्हती का? हा बघा, ऑलरेडी आपण केलेत. डिड आणि आयला एक दुसऱ्याला रिप्लेस करा. डिड आयच्या ऐवजी यू. चला, न्यू बॅग. करेक्ट आहे. डिड यू नॉट वॉन्ट अ न्यू बॅग और डिडंट You want new bag. डिडंट यू वॉन्ट अ न्यू बॅग? करेक्ट है.
एनी मिनिंगफुल WH क्वेश्चन. कोणाला नवीन बॅग पाहिजे अरे ते कोणाकोणाला तेच घ्यायची काय गरज आहे आपल्याला? कोणाकोणाला तेच घ्यायची काय गरज आहे? आपलं आपल्या इकडे नवीन बरोबर ना. तुला नवीन बॅग का पाहिजे नव्हती? सॉरी, बोला. वाय डिड, बोला रे. did you not 1 and 5. Why did you not want new bag? did you not want New bag. A new bag. Or in other way, why Why didn't why did didn't you buy want new bag? a new bag? why didn't you want a new bag? Correct છે. ल्या खास करून 4th ची मुलं माझ्या बरोबर लिहिण्याचा प्रयत्न करा. अरे खूपच खाली गेले. दिसतंय का ऑनलाईन वाला? लास्ट लाईन पर्यंत दिसतंय का? Yes, sir. ल्या Yes, ल्या sir. ल्या ल्या. बरोबर आहे. चला, तिला क्लाससाठी मोबाईल पाहिजे. शी वॉन्टेड मोबाईल फॉर क्लास. तिला क्लाससाठी मोबाईल पाहिजे होता का? डिड शी वॉन्ट मोबाईल फॉर क्लास? आता WH एनी सुटेबल WH क्वेश्चन ग्रुप नंबर 2 कंटिन्यू. मोबाईल पाहिजे होता? सगळ्यांचे वाक्य लिहू, काय अडचण नाही. तिला कोणत्या कारणामुळे चालेल ना. तिला कोणत्या, सगळ्यांचे वाक्य लिहू. कारणामुळे मोबाईल पाहिजे होता. तिला क्लाससाठी काय पाहिजे होतं? तिला क्लाससाठी पाहिजे होते. काय वाक्य? तिला क्लाससाठी काय पाहिजे होते? अरे या वाक्याला अनुसरून बोलायचंय दादाबाई. या वाक्याला अनुसरून बोलायचं आपल्याला. कोणाचा मोबाईल चालेल ना. मग या वाक्याला अनुसरून बोल. काय पाहिजे होतं? काय म्हणजे अनलिमिटेड असं याला धरून चला रे, याला धरून चला. तिला क्लाससाठी कोणाचा मोबाईल चालतं ना. मोबाईलला काय सोडता? कोणाचा मोबाईल पाहिजे होता. वाक्याचा बेस सोडू नका. पाहिजे होता म्हणजे आपला हा स्पेस वापरायला येईल ना. कोणाला पुढं. क्लाससाठी मोबाईल पाहिजे? क्लाससाठी किंवा मोबाईल पाहिजे होता? चालेल ना. क्लाससाठी मोबाईल कोणाला पाहिजे होता? तिला कशासाठी हा. मोबाईल? तिला कशासाठी मोबाईल पाहिजे होता? तिला आणि गदड्यांनो हे काय रे? सर हे काय? झोपेत आहे तुम्ही, झोपेत. तिला काय बोलले तर तुम्ही इकडं? मोबाईल केव्हा आहे ना. केव्हा मोबाईल पाहिजे होता. पाहिजे. हे वाक्य देखील तेवढं सुटेबल नाही, कारण का क्लाससाठी असा उल्लेख आला नाही. काय अडचण नाही. चला एवढे लिहू आपण. तिला कोणत्या कारणामुळे सांगा? बिकॉज ऑफ विच रिझन? बिकॉज ऑफ बिकॉज ऑफ विच बिकॉज रिझन ऑफ विच रिझन डिड शी वॉन्ट मोबाईल? मोबाईल वर्बल क्वेश्चन बोट ठेवायचं. डिड शी वॉन्ट मोबाईल फॉर क्लास? फॉर क्लास द्यायचं का? काय कोणत्या कारणामुळे ना. तिला क्लाससाठी कोणा, तिथं काय होईल? WH शब्द. कोणाचा मोबाईल? कमॉन. मोबाईल Did she want for class? Did she
did she want for class? कोणाला पाहिजे होता? कमॉन, याच्यामध्ये WH शब्द आहे कोण, हु, कमॉन, आला का परत? WH शब्दामध्ये सब्जेक्ट आला, हु वॉन्टेड, तो रूल बघा, हु वॉन्टेड मोबाईल फॉर क्लास. आणि तुम्हाला बोललो होतो हा रूल फक्त पॉझिटिव्ह साठी आहे, निगेटिव्ह मध्ये दोघांच्या मध्ये नॉट येतं म्हणून भांडणं होत नाही. निगेटिव्ह मध्ये चालतंय, नीट चालतंय. तिला मोबाईल केव्हा पाहिजे होता किंवा केव्हा मोबाईल पाहिजे होता, काय होईल? वेन नंतर वर्बल क्वेश्चन. When did he want mobile phone? रे बाळा, शी वॉन्ट मोबाईल. आपण या वाक्यात क्लास साठी लिहिलंच नाही म्हणून फॉर क्लास नाही लिहिलं. चला चला दंपतीचं निगेटिव्ह बनवू, चालतंय? तिला तिला क्लाससाठी मोबाईल नव्हता. निगेटिव्ह मधलं पहिलं. आता मला असं वाटतं क्लास साठी हा वर्ड आपण काढून टाकू. हा, तिला मोबाईल पाहिजे नव्हता म्हणून, कारण क्लास साठी मोबाईल पाहिजे नव्हता ते अयोग्य वाटतंय वाक्य थोडंसं. फक्त तिला मोबाईल पाहिजे नव्हता एवढंच बोलू आपण. बोला रे, तिला ग्रुप नंबर 2 मोबाईल पाहिजे नव्हता म्हणून. क्लास साठी पाहिजे नव्हता कसं काय म्हणता येईल? क्लास साठी पाहिजे होता म्हणता येईल. क्लास साठी पाहिजे नव्हता सेम्स अनसुटेबल. हा, बोला ग्रुप नंबर 2. Did not want mobile. मोबाईल, शी डिड नॉट वॉन्ट मोबाईल. पण तो क्लास साठी पाहिजे नव्हता म्हणून चालतंय, कारण का कम्प्युटरला किंवा लॅपटॉपला लॉग इन केल्यामुळं मोबाईलची गरज नव्हती. चालेल, काय अडचण नाही. हा हा बोला. तिथं कोणाचा मोबाईलला हुज मोबाईल येईल ना. काय म्हणलो मी, कुठं लिहिलंय? ती क्वेश्चन्स मध्ये सर, पॉझिटिव्हच्या क्वेश्चन्स मध्ये कोणाचा म्हणलो कुठं आपण? हुज येतोय सर. हा, होज 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 म्हणलो ना मी, लिहिताना होज आलं ते. होज मोबाईल, बरोबर आहे. हो मोबाईल नाही, हुज मोबाईल. बोलताना हुज म्हणलो, लिहिताना हुज आलं. हा, रेकॉर्डिंग मध्ये आहे बघा. ते डिडंट She want, didn't want mobile. didn't want, करेक्ट आहे, क्या बात है, व्हेरी नाईस. ते didn't want मोबाईल. वर्बल क्वेश्चन बोलायचा, तिला मोबाईल Group पाहिजे number 2. नव्हता. मोबाईल पाहिजे नव्हता का? पाहिजे नव्हता का? डोकंच लावू नका. इकडे डिड ला एरो करा, इकडे डिंट ला एरो करा Did she आणि not? रिवाइज करा. She not रिवाइज करा, कम ऑन. Did she not want Did mobile? she not want mobile? Or didn't she want didn't mobile? she want mobile? Excellent one. Any meaningful WH question सांगा. तिला तिला मोबाईल का मोबाईल का नाही पाहिजे? का पाहिजे नव्हता, का नाही पाहिजे प्रेझेंट मधील नाही ठकूबाई. का पाहिजे नव्हता? बोला. Why Why? why did she not mobile? Why did she not want रे? Why यांचं वर्बल क्वेश्चन वाचून दाखवा ना, कशाला डोकं लावता? शी नॉट वॉन्ट. तुम्ही स्वतःच काहीच आविष्कार करू नका. मोबाईल. और इन अदर वे, वाय, कम ऑन. Why didn't she want mobile? शी वॉन्ट नाही, हा, वॉन्ट मोबाईल. तर थोडस हलकस बोलायचं. Why didn't she want mobile? That's it. Can you have any other WH question with suitable meaning? कोणाला बोला तो पण कधी कधी. कोणाला मोबाईल
पाहिजे नव्हता. चालेल ना. येत नाही आपल्याला. कोणाला बघा सर कोण गप्पा मारतोय ते. टीव्हीचा पाहिजे म्हणजे राखा ना ते तर मला जेवाय अच्छा सारखं कोणाला मोबाईल पाहिजे नव्हता. घालतात आणि म्हणतात मोठ्याने बोलू नको. ओ कोणतरी बघा काय अरे विद्यार्थी समोर कशाला गडबड करता तुम्ही. बाहेर जाऊन बोला ना प्लीज. पालक लोकांना माझी विनंती आहे. त्याने काय अभ्यास करायचा. आ तो काय सायंटिस्ट आहे का तुमच्या गोष्टींना दूर करायला. तो त्याच्या कानाजवळ प्लीज बोलू नका. कोणाला मोबाईल पाहिजे नव्हता. हा Who did not want Who did not want mobile? वॉन्ट नाही रे परत वॉन्ट म्हणतोय तो. हु डिड नॉट वॉन्ट. तर असं टच करायचं त्याला फक्त. हु डिड नॉट वॉन्ट ऑनलाईन वाले आर यू देअर. Yes, sir. Yes, sir. दिसतंय का. Yes, sir. Sir, I'm the कोणाला मोबाईल पाहिजे नव्हता. हु डिड नॉट वॉन्ट मोबाईल. दिसतंय का सर हे. तेव्हा सत्कर्म करा तुम्हाला अडचण नाही येणार. हु डिड नॉट वॉन्ट मोबाईल और To want Who mobile. did want हु डिडंट वॉन्ट. व्हेरी नाईस. मोबाईल. आणि काय होऊ शकतं. आणखी काय म्हणताय का सुटेबल. हा काय बोलू शकता का. मला जर तुम्ही लिहाते. इफ देर इज एनी नव्हताच आहे ना. पाहिजे नव्हता म्हणलं कोणत्या कंपनीचा काही विषय नाही. पाहिजे होता म्हणता येईल आपल्याला. ठीक आहे. झालं सगळ्यांचं. फोर्थ पॉईंटचे मुलं. फोर्थ पॉईंटचे मुलं झालं सगळ्यांचं. Yes, sir. Yes, sir. ओके. टाइम टू नो होमवर्क. लिहा रिपीट ट्वाइस. 2 सेट झाले ना. 2 सेट झाले. रिपीट ट्वाइस. आणि सेल्फ. श्रद्धा मॅडम आहात का तुम्ही. आर यू देअर. किती सेट्स सांगा. सर श्रद्धा मॅडम किती. सर हा बोला. गोरेच रे. हा बोला. जरा थोडं फास्ट होतंय फोर्थच्यांना. अच्छा आज पास झालं का. हो फास्ट झालं सर. बर पण ते आपण डस्ट घेतल्यामुळे मी हे फास्ट घेतलं. उद्या आणखीन घेऊ शकतो. याला याला काय करा रिपीट करायला लावा. काय अडचण नाही. काय समजलं नाही कोणाला. काय समजलं नाही का. तेजश्री काय समजलं नाही का. नाही, जास्त वाक्य झालं ना त्यामुळे. तुमच्या सोबत रायटिंग करता आली नाही तिला. अच्छा 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 अच्छा. ओके ओके. मात्र समजलं ना. हा समजलं. हा ठीक आहे ठीक आहे. काय अडचण नाही. फोटो पाठवतो. अच्छा स्पीड जास्त झाला बरोबर आहे. स्पीड जास्त झाला. ठीक ठीक. ओके विल विल कंट्रोल द स्पीड. आणि एवढंच आपल्याला आणखीन 5-6 मिनिट लागायला पाहिजे होते. एवढं लवकर झालं. तुम्हाला जमतंय का रे. कुठपर्यंत झाली. आले जवळ. हे मागं बरोबर आहे. लहान मुलांना स्पीड जास्त झालं. झालं का. फोर्थ वाले कोण कोण कोणाकोणाला राहिले रे. फोर्थ वाल्यानं झालं का. फोर्थ
ग्रुप नंबर 2 समजलं का? येस और नो? येस सर. सोशल मीडियाला बघितलं, बोलतो तुम हाँ या ना में जवाब दो. क्या म्हणते? हाँ या ना में जवाब दो. तुम्हारे घर वालों को पता नहीं कि तुम पागल हो. ऐसा खाली डोकं लावतात लोक ना. ओके, समजलं का नाही? येस और नो? Yes, sir. येस ऑल सर. राईट. चालू पॉज. Yes, sir. Yes, sir. Will be. Yes, sir. We will have pause. We will have pause. Yes, sir. We will be. Bye, sir. Lecture.